आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ये अंजली. अंजली ही तुझी रूम ओके आहे ना? म्हणजे दुसऱ्या पण रूम्स आहेत? नाही नाही ठीक आहे. आय मीन चांगली आहे रूम. ओके. ओंकार. हाँ थँक्यू सो मच. तू माझ्यासाठी खूप काय काय केलंयस रे. खरंच थँक्यू. अंजली इतकं फॉर्मल होण्याची गरज नाही. इट्स फाईन. यू कॅन बी कम्फर्टेबल. आणि तुला काही गरज लागली ना जस्ट डू लेट मी नो. ओके. थँक्यू. किती वेळा थँक्स म्हणणार आहेस? ओके सॉरी. आधी थँक्स आता सॉरी. हे बघ तू उगा स्ट्रेस घेऊ नकोस. जस्ट रिलॅक्स. ओके. आज जे काही झालंय ना ते सगळं विसरून जा आणि कसलंच टेन्शन घेऊ नको. अंजली आत्याचं आणि आईचं बोललेलं मनावर घेऊ नकोस. येऊ मी? आराम कर. बाय. थँक्यू सो मच सई. तू ना खरंच खूप चांगली आहेस. तू मला या घरात घेऊन आलीस. आता हळूहळू माझी अर्धवट राहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होतील. तू माझी इतकी हेल्प केलीच आहेस तर आणखी एक हेल्प कर ना. माझ्या देवच्या लाईफ मधून कायमची एक्झिट घे आणि मला जहागीरदारांची सून होऊ दे. बट डोंट वरी सई. तू जर हे नाही करू शकलीस ना तर मी आहे ना. मी तुला स्मूथली बाजूला करू शकते. लवकरात लवकर देवांश सरांना त्यांच्या पायावर उभं कर. त्यांना पूर्णपणे बरं कर. तू माझी आणि सरांची पत्रिका जुळून आणलीस. पत्रिकेत असं लिहिलंय की मी सरांचा जीव वाचवणार आहे. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते. फक्त तू माझ्या पाठीशी उभा राहा. मी देवांश सरांना कधीच काहीच होऊ देणार नाही. आई. अरे आलीस बाळा. अगं बाई देवांशला नाश्ता दिलास का ग? हो नाश्ता करायलाच नको म्हणत होते ते. अगं बाई. मग मी त्यांना म्हटलं नाश्ता करा कारण काय झालं गोळ्यांमुळे ना त्यांच्या तोंडाला चव नाही. जबरदस्तीने त्यांना नाश्ता करायलाच लावला. बरं केलंस. अगं नीट खाणं पिणं झालं नाही तर तब्येत कशी बरी होईल त्याची. हो ना. खरं सांगू का सई तू आहेस ना म्हणून मला त्याची अजिबात काळजी वाटत नाही. आई डॉक्टर त्यांच्या परीने ट्रीटमेंट करतात ते त्यांच्यावर पण आपणही काळजी घ्यायला हवी ना. आणि त्यात त्यांचं हे असं असतं की मला हे नको ते नको.
औषधांमुळे चव नाही राहिलेली, मग इथून पुढे काय करेल, मी पौष्टिक पदार्थ बनवेल त्यांच्यासाठी. म्हणजे नवीन नवीन पदार्थ बनवले की त्यांच्या तोंडाला चव पण येईल ना, आणि तेच तेच खाऊन त्यांना कंटाळाही येतो. शेवटी काय, त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी होणं गरजेचं आहे ना. आई, मी आज त्यांच्यासाठी शेवयांची खीर करू? अगं कर ना, विचारतेस काय तू? माझा पूर्ण विश्वास आहे की देवांशी काळजी तुझ्याहून चांगली कुणीच घेऊ शकत नाही या घरात. मला खात्री आहे तू जे काही करशील ना ते चांगलंच करशील त्याच्यासाठी. आणि आता दरवेळी माझी परवानगी घ्यायची गरज नाही. हा आई, मी हे करू का ते करू का असं अजिबात विचारायचं नाही. आता देवांशी बायको आहेस तू, या घरची सून आहेस, सगळं अगदी हक्कानी करायचं. चालेल. बरं, मी हा प्रसाद देऊन येते सरांना. जा, येते. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. प्रसाद. काय आज परत मंदिरात जाऊन आलात का? आणि त्या देवाला ऑर्डर करून आलात की सरांना लवकर बरा करा म्हणून? काय सही टीचर? हो, टीचरची अशी चेष्टा करायची नसते, नाहीतर मग टीचर शिक्षा करते. ओके ओके, कुठली शिक्षा करणार मग मला? शिक्षा? कान पकडून उभे राहा, ही शिक्षा. ओके फाईन, करतो. लगेच काय उभे राहताय? गंमत करत होते मी, आणि तुमचा पाय ना अजून बरा झालेला नाहीये. रिलॅक्स. इतका हायपर का होत आहे? इतकी काळजी नका करू गो माझी. तुमची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? आणि तुमची काळजी करण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही, कळलं? हे काय काय? सर, तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत ना तर मी रागवेन तुम्हाला. प्लीज रागवा ना. तुम्हाला जर माहिती आहे ना, तुम्ही अशा अँग्री बर्ड झालेला मला खूप आवडता. प्लीज गो हेड. सर, तुम्हाला ना कसला सिरियसनेसच नाहीये अजिबात. ओके, काम डाऊन. तुम्ही सिरियसली चिडताय का माझ्यावर? ओके फाईन फाईन, टेल मी काय झालंय, काय चुकलंय माझं? काय चुकलंय म्हणजे? तुम्हाला मी सांगितलं होतं ना की नाश्ता झाल्यावर गोळ्या घ्या म्हणून, का विसरलात? सो सॉरी. मेडिसिन्स खाऊन खाऊन बोर झाले हो. तोंडाची चव पण जाते कम्प्लिटली, कडू वाटायला लागतं. काय खाणार आहे सर? पण तुम्ही जर गोळ्या नाही घेतल्या तर बरे कसे होणार? तुम्ही प्लीज, आता मी ना तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही माझ्या आईसारखं वागू नका. ती पण प्रत्येक वेळेस गोळ्या घ्यायला विसरते आणि प्रत्येक वेळेस तिच्या मागे लागावं लागतं की गोळ्या घे म्हणून. सर प्लीज नका ना असं करू. आई पण असंच करते. आणि आता तर मी नाहीये तिच्याकडे. गोळ्या सुद्धा वेळेवर घेत असेल की नाही माहित नाहीये मला. हे नक्कीच घेत असणार त्या, आणि बऱ्या असतील. मस्त मामा आहेत ना, वरून आहे, त्यांची काळजी घ्यायला. आय एम शुअर त्या बऱ्या असतील. आणि खूप आठवण येत असेल तर फोन करा त्यांना, बोला त्यांच्याशी. सी, मी जरा बरा झालो ना, म्हणजे असं जरा वॉक करायला वगैरे लागलो ना, आपण दोघे एकत्र जाऊ आईंना भेटायला. ठीक आहे, जाऊया. तशी एकदा दोनदा भेट झाली आहे आईशी, पण असं ना मन मोकळेपणाने बोलता नाही आलं. तुम्ही बरे झालात की नाही, मग आपण जाऊया. एक मिनिट, तुम्ही विषय का बदलताय? मी काय विषय बदललाय? काय म्हणजे? सही नाही सही प्लीज. हो. नाही मी मेडिसिन घेणार सर, तुम्हाला ना औषधं घ्यावी लागणार. नाही अजिबात. मला सांगा, तुम्ही जर बरे नाही झाले तर आपण आईकडे कसे जाणार? नाही, मला त्याची टेस्ट सिरियसली आवडत नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी नाही करणार ते. नाही घ्यायच्यात, आपल्याला बरं व्हायचं. पण मी बरं झालोय आता, सिरियसली. नाही, तुम्हाला माझं ऐकावं लागेल. सर, मेडिसिन्सनी काहीच होणार नाहीये. ऐका ना, मी सिरियसली सांगतोय, मला नाही आवडत त्याची टेस्ट. प्लीज ना. मी सर प्लीज. बरं, मी नंतर घेतो थोड्या वेळाने, प्रॉमिस. नाही, मी शिक्षा करे ना, लहान मुलासारखं करू नका. ऐका ना प्लीज ना. मी थोड्या वेळाने घेतो ना. दादा, बहिणी, लवकर बाहेर या गोळ्या आवाज देतात. मी जाऊन आले. मी घेतो. या तुम्ही बघा काय. विसरू नका गोळ्या घ्यायला. नाही डोंट वरी. काय झालं मॅडम? सगळ्यांना का आवाज देताय? जरा पेशन्स ठेव, येऊ दे सगळ्यांना, मग सांगते. काय झालं? तुम्ही हाका मारल्यात? काही काळजीचं कारण नाही ना? देवांश बरा आहे ना? त्याला काही त्रास नाही ना होत आहे?
देवांशला जास्त त्रास होऊ नये, तो ठणठणीत बरा व्हावा म्हणून मी एक डिसिजन घेतलंय. कसला डिसिजन? देवांशच्या बाबतीत मी इनकेपेबल लोकांवर अवलंबून राहू शकत नाही. त्याच्या बाबतीत मी 1% सुद्धा रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे मी एक डिसिजन घेतलाय. आई तुम्ही बघताय आलीच. हॅलो मॅम, मला भैरवी मॅमने इथे बोलवलं. या. सो एव्हरीवन, हिचं नाव आशा आहे. आपल्या डॉक्टरांनी खास हिचं नाव रेकमेंड केलंय. ही एक उत्तम नर्स आहे, त्यामुळे यापुढे देवांशची काळजी ही घेईल. देवांशचं डाएट जे काही फॉलो करायचंय, औषधं, त्याची एक्सरसाइज, हे सगळं काम ही करेल. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायला बोलवलंय की यापुढे देवांश बरा होईपर्यंत आशा त्याची काळजी घेणार आहे. त्यामुळे तिने काय करावं, काय नाही करावं, हे कोणीही तिला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. शी नोज हर जॉब व्हेरी वेल. ओके? नाही, आम्हाला खात्रीच आहे की त्यांना त्यांचं काम व्यवस्थितच येत असेल. त्यामुळे त्यांना सांगण्याचा, शिकवण्याचा काही प्रश्नच नाही. पण आपल्याला नर्सची काहीच गरज नाहीये ताई. काही गरज नाही आणि मी उगाच बोलवली हिला. वहिनी, तूच देवांशी सतत काळजी करत असतेस ना. आता नर्स बोलवली आहे तर त्याचाही आनंद नाही तुला? नाही नाही ताई, तसं नाही. आपण सगळेच बघतोय ना, सई देवांशी व्यवस्थित काळजी घेते. मग नर्सची काय गरज आहे आपल्याला? नाही, त्याची औषधं वेळेवर देते, त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देते. अच्छा, म्हणजे या एक्सपर्ट नर्स पेक्षा सई त्याची जास्त चांगली काळजी घेऊ शकते असं म्हणायचंय तुला? नाही, तसं नाही. म्हणजे तू माझ्या डिसिजनला चॅलेंज करतेस का वहिनी? नाही नाही ताई. एक मिनिट मॅडम. नाही, मला माहिती आहे या ताईंना त्यांच्या कामाचा अनुभव खूप सारा असेल. त्यांना पेशंटची व्यवस्थित काळजी घेत आहेत. मी बायको आहे सरांची, आणि एखादी बायको जेव्हा तिच्या नवऱ्याची काळजी घेते तेव्हा तिला कुठल्याही डिग्रीची गरज नाही पडत. आणि कुठला माणूस जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात ना, तेव्हा तो फक्त उपचाराने नाही बरा होत. त्याच्या अवतीभोवती असणारी माणसं त्याच्यावर जेव्हा प्रेम करतात, त्याची काळजी घेतात, त्याला साथ देतात ना, तेव्हा तो बरा होतो. कारण त्याच माणसांनी त्या व्यक्तीसाठी प्रार्थना सुद्धा केलेली असते. मला ना तुझं लेक्चर ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाही. मी माझं डिसिजन घेऊन झालंय आणि त्यावरती आणखीन चर्चा करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. अंजली, नर्सला देवांशी रूम दाखव जा. मी मॅम, पण मी कसं? एक काम सांगितलं ना तरी येत नाही तिला. आशा, इथून वरती जा. लेफ्टला जी पहिली रूम आहे ती देवांशी रूम आहे. ओके, गो. हे बघ साई, भैरवीची सांगण्याची पद्धत चुकीची आहे, पण ती देवांच्या बाबतीत कधीच चुकू शकत नाही. आता ती देवांच्या प्रेमापोटीच हे सगळं करते आणि तू काळजी करू नकोस. नर्स इकडे आहे म्हणून देवांची काळजी घेण्यापासून तुला कोणीच रोखत नाहीये. अगं, नर्स असल्यामुळे तुझी धावपळ कमी होईल, नाही का? अगं, काय झालं? तू रडतेस का आता? भैरवी मॅडमने
देवांश सरांची काळजी घ्यायला नर्स बोलवली ह्याचं वाईट नाही वाटत आहे मला. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की त्यांना माझ्यावर विश्वासच नाहीये. आलो मी. सई अगं नको वाईट वाटून घेऊस. हे बघ भैरवीताईंनी अशा कितीही नर्स आणल्या ना तरी देवांसाठी आजच्या परिस्थितीत तू सगळ्यात जास्त महत्वाची आहेस. काही झालं तरी त्याची साथ सोडू नकोस बाळा. सर असं काय करतायत सर? तुम्हाला औषधं तर घ्यावीच लागणार. तुम्ही बरे कसे होणार? नाही नाही माझी इच्छा नाहीये. प्लीज डोंट फोर्स मी. सॉरी. सर इच्छा असो वा नसो औषधं तर घ्यावीच लागतात. ओके फाईन फाईन. मी 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 थोड्या वेळ नाही घेतो पक्का. प्रॉमिस. सर असं नाही चालणार. ऑलरेडी उशीर झालाय. औषधं वेळेत घ्यायची असतात. आणि भैरवी मॅमने मला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली आहे की तुमच्या तब्येतीच्या बाबतीत जराही हलगर्जीपणा करायचा नाही. कसं कळत नाही. औषध घेऊन मला बरं वाटेल पण कोण देतंय औषध? याने पण फरक पडतो. सर काही म्हणालात का? काय नाही सर त्यामुळे तर तुम्हाला औषध नाही 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 मी घेणार नाही औषध. आय एम सॉरी. सर प्लीज. तुम्हाला कळत नाहीये का? आय एम सॉरी. मी नाही. काय झालं? औषधं घेत नाही. सर तुम्ही अजून औषधं नाही घेतलीत? आय टोल्ड यू. मला ते टेस्ट डेव्हलप नाही झालंय. ते तोंड पूर्ण कडू झालंय. त्रास होतोय मला. मी कसं घेऊ ते औषध? म्हणूनच आयडिया केली आहे मी. हा ज्यूस घेऊन आली आहे तुमच्यासाठी. नाही म्हणजे आता ह्या सगळ्या गोळ्या ना तुम्ही पाण्यासोबत नका घेऊ, ज्यूस सोबत घ्या. म्हणजे गोळ्यांचा कडवटपणा तुम्हाला जाणवणार नाही. घ्या हे घ्या सर. इंटरेस्टिंग. असं असेल तर मी आणखी 4-5 गोळ्या घेऊ शकतो आत्ता. नाईस नाईस आयडिया. सर भैरवी मॅडमने यांना तुमची काळजी घेण्यासाठी अपॉइंट केलंय. त्यांना असं वाटतं की मी तुमची नीट काळजी नाही घेऊ शकत. सई तुम्ही इतकं ते एक्सक्यूज मी. मला जरा माझ्या बायकोशी बोलायचं होतं. तुम्ही 2 मिनिटं प्लीज बाहेर वेट कराल का? आय एम सॉरी. ओके सर नो प्रॉब्लेम. सई 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 तुम्ही इतकं ओव्हरथिंक नका करू. सी आईचं कसं आहे ना, ती जरा काही बाबतीत पर्टिक्युलर आहे. ते म्हणजे तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा पण असू शकतो की नर्स जर राहिली घरी तर तुम्हाला पण कामात हेल्प होईल. म्हणजे कसं तुमच्याकडे इतर पण कामं असतात ना, तुम्हाला घरचं वगैरे पण सगळं बघायचं असतं. नाही सर तसं नाहीये. मुळात त्यांना ना विश्वासच नाहीये माझ्यावर. तुम्हालाही असंच वाटतंय का की मी माझी कर्तव्य पार पाडण्यात कुठे कमी पडते? नाही तसं असेल ना तर प्लीज मला सांगा सर. मी स्वतःमध्ये बदल करते. सई एक शब्दही बोलायचा ना इथून पुढे. आता फक्त मी काय सांगतोय ते ऐका. तुम्ही तुमच्या कर्तव्यात अजिबात कमी पडत नाही आहात. अजिबात नाही. आणि यू नो व्हॉट, नर्स वगैरे काय बोलताय, तुम्ही ज्या प्रकारे माझी काळजी घेता ना तशी काळजी माझी या जगात कोणी घेऊ शकत नाही. सिरियसली सांगतोय. प्लीज तुम्ही याच्या अराउंड ओव्हरथिंक करत बसू नका. यू नो व्हॉट, मला ना स्वतःची काळजीच वाटत नाही आजकाल. कारण मला माहिती माझी काळजी घ्यायला माझी बायको आहे. ओके आता सो प्लीज आता उगाच ओव्हरथिंक करत बसू नका. आई हे सगळं का म्हणालीये त्याच्या मागे काय कारण आहे मला सिरियसली नाही माहिती. पण तुम्ही या गोष्टीचं लोट अजिबात घेऊ नका. ओके मला माहितीये ना तुम्ही सगळं फक्त माझं मन राखण्यासाठी बोलताय. सई तुम्हाला कसं समजावून सांगू मी. तू ओके वेट वेट. एक्सक्यूज मी नर्स. एक्सक्यूज मी वेट. सी मला माहिती आहे माझ्या आईने तुम्हाला इथे अपॉइंट केलंय ना माझी काळजी घेणं. तुम्ही खूप छान काम करताय. सगळं खूप कमाल मॅनेज करताय. पण माझी अशी इच्छा होती की
माझी काळजी माझ्या वाईफने घ्यावी. म्हणजे आम्ही करूयात मॅनेज, काही प्रॉब्लेम नाहीये. सो तुम्ही जाऊ शकता. आय एम सॉरी. म्हणजे आम्हाला जरा ते करायचं होतं म्हणून. सर पण मला इथे भैरवी मॅमने बोलवलंय आणि त्यांच्या ऑर्डर शिवाय मी नाही जाऊ शकत. तुम्ही त्याचा नका टेन्शन घेऊ. मी बोलतो आईशी. तुम्ही रिलॅक्स राहा त्या बाबतीत. ओके सर. हा काय? सर एक सांगायचं होतं, सांगू का? या टेल मी. सर तुम्ही खूप लकी आहात. तुम्हाला इतकी समजूतदार, इतकी छान काळजी घेणारी गोड बायको मिळाली. थँक्यू. पण यु नो व्हॉट, मी फक्त लकी नाही आहे. मी या जगातला सर्वात लकी नवरा आहे. आणि मला सई सारखी बायको मिळाली. राईट सर. येते मी. बाय मॅम. काय ऐकलत का? नर्स काय म्हणाली? माझी बायको खूप गोड आहे. पण तिला एक गोष्ट नाही माहिती. कोणती गोष्ट? हीच की माझी ही गोड बायको लाजली की खूप 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 सुंदर दिसते. प्रेमाचा वे मैत्रीची गोडी